पाटील यांची भेट घेतली आहे। आज मी या उपोषणस्थळी आलो होतो। गेली 11 दिवसापासून राजश्रीचं उपोषण चालू आहे। त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मी CM साहेबाच्या कानावरही टाकल्यात। CM साहेबाचं आज सकाळी माझं बोलणं झालेलं आहे आणि राजश्रीताईने सुद्धा एक मान्य केलं की आमचं एक शिष्टमंडळ मुंबईला CM साहेबाला भेटायला तयार आहे। तर आज त्यांचं एक शिष्टमंडळ मुंबईला जात आहे। उद्या माननीय मुख्यमंत्री साहेबांबरोबर त्यांची भेट होईल आणि त्यांच्याबरोबर झालेल्या चर्चेतून जो काही निष्कर्ष निघेल ते शिष्टमंडळ यांना सांगेल। मला वाटतं CM साहेब मराठा आरक्षणाच्या संदर्भात नेहमीच पॉझिटिव्ह राहिलेले आहेत। अनेक वेळेला त्यांनी तो तसा प्रयत्न केलेले हे महाराष्ट्र जाणतो आहे। म्हणून उद्या यांची जी काही भेट होईल त्यातून एक पॉझिटिव्ह निघावं अशी आम्हाला अपेक्षा आहे। सरकार गंभीर नसल्याचे खंत व्यक्त काही करत आहेत काय? सरकार गांभीर्याने पाहत नाही असं नाही आहे। इथं पालकमंत्री अब्दुल सत्तार येऊन गेलेत, इथं अतुल सावे कॅबिनेट मंत्री येऊन गेलेत आणि मी सुद्धा एक मुख्यमंत्र्यांच्या मार्फत एक दूत म्हणून इथं येऊन त्यांची तब्येतीची विचारपूस केली। त्यांचा आत्ता सध्याला असलेला BP डॉक्टरनं माझ्यासमोर चेक केला आहे। 60-96 हा जो काय ते फ्लक्च्युएशन आहे, तब्येत तशी त्यांची थोडी डाऊन आहे आणि म्हणून त्यांनासुद्धा मी विनंती केलेली की थोडं बहुत पाणी तरी घेतलं पाहिजे, परंतु ते आता सध्याला नकार देत आहेत आणि सरकार या सगळ्या गोष्टीकडं गांभीर्याने पाहते। सर, एक राजकीय प्रश्न आहे। मुंबईत यामिनी जाधवांकडून बुरखा वाटप करण्यात आला आहे। तो त्यांच्या मतदारसंघाचा विषय आहे। त्या मतदारसंघामध्ये काय घडलं त्याची मला कल्पना नाही। नितेश राणे यांनी कोणत्याही मुस्लिम व्यक्तीसोबत व्यवहार करू नका असं वक्तव्य केलेलं आहे। ते नितेश राणेचं वैयक्तिक मत आहे। आम्ही कोणत्याही धर्माचा अनादर करत नाही, परंतु कोणत्याही धर्माने आमच्याही धर्माचा अनादर करू नये ही आमची माफक अपेक्षा आहे।